नमस्कार. आषाढी अमावस्या आली की ही अमावस्या प्रत्येक घरोघरी दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या दिवशी देवघरातील जेवढे दिवे असतात किंवा ठेवणीतील जेवढे दिवे असतात तेवढे बाहेर काढून छान अशी स्वच्छ धुतली जातात. त्याचबरोबर देवघरातील इतर देखील तांबे पितळाची भांडी आपण घासून घेतो. आता यापुढे सणवार सुरू होतात, त्यामुळे घरातील इतर देखील तांबे पितळाची भांडी आपण घासत असतो. हे सर्व भांडे घासण्यात महिलांचा फार वेळ जातो व कष्ट देखील भरपूर लागतात. त्यासाठीच या व्हिडिओत मी तुम्हाला जादुई पाणी करून भांडी कशी घासायची किंवा दिवे कसे स्वच्छ करायचे ते दाखवणार आहे. इथे तुम्ही हा तांब्याचा गडवा बघू शकतात. हा थोडासा काळपट पडलेला आहे, परंतु जसजसा मी या जादुई पाण्याने हा तांब्या फक्त धुवून घेत आहे तसतसा हा लख्ख होत चाललेला तुम्हाला दिसत असेल. फरक तुमच्या समोरच आहे. अशा पद्धतीने हा गडवा किंवा तांब्या मी कुठल्याही पद्धतीने घासलेला नाही किंवा याला घासणी लावलेली नाही, तरी तुम्ही बघू शकता तांब्या हा अगदी चकाचक झालेला आहे. तर मग आपण बघूयात की अगदी तासांचं काम मिनिटात करणारं हे जादुई पाणी कसं करायचं. त्यासाठी इथे मी सायट्रिक ॲसिड पावडर म्हणजेच लिंबूसत्व घेतलं आहे. हे लिंबूसत्व तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होते. इथे मी 1 चमचा भरून लिंबूसत्व घेतलं आहे. 1 चमचा मीठ घेतलं आहे. तुम्ही मिठाऐवजी खडे मीठ देखील वापरू शकतात. त्यानंतर इथे आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. आता तुम्ही लिंबूसत्व, मीठ, पाणी या सर्वांचं प्रमाण तुम्हाला किती भांडी स्वच्छ करायची आहे त्यानुसार कमी जास्त करायचं आहे. त्या ठिकाणी 4 ते 5 भांडी स्वच्छ होतील इतपत पाणी मी करून घेतलं आहे. तुम्हाला जर मोठमोठी भांडी स्वच्छ करायची असेल तर एका मोठ्या टबमध्ये तुम्ही हे पाणी बनवायचं आहे. त्यानुसार लिंबूसत्व व मिठाचं प्रमाण हे जास्त घ्यायचं आहे. आता आधीच्या व्हिडिओत मी तुम्हाला तांब्याचं भांडं स्वच्छ करून दाखवलं. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पितळाचा इथे मी एक गडवा घेतला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पितळाचं देखील भांडं अगदी काही सेकंदातच छान असं चमकायला लागलं आहे. त्यानंतर हळदी कुंकाचे हे करंडा आहे. हा करंडा माझा ठेवणीतला आहे. तुम्ही बघू शकता भरपूर असं त्यावर काळा थर आलेला तुम्हाला दिसत असेल. आता हे देखील अगदी काही मिनिटातच आपलं स्वच्छ होणार आहे. या पाण्यात अशा पद्धतीने हातानेच मी हलकसं थोडंसं चोळून घेणार आहे व साधारण 1 ते 2 मिनिट आपल्याला हे या पाण्यात ठेवायचं आहे, जेणेकरून त्यावर साचलेला थर हा निघून जाईल. अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिट या पाण्यात हे झाकण ठेवले होते. तुम्ही बघू शकता अगदी छान असे हे देखील चमकायला सुरुवात झाली आहे. अशा पद्धतीने जर जास्त काळवंडलेली भांडी असतील तर त्याला हलकेसे साबण लावून घासणीने पुन्हा एकदा घासून घ्या. स्वच्छ पाण्याखाली धुवून त्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या नॅपकिनने किंवा रुमालने स्वच्छ पुसून घ्या, म्हणजे त्यावर पुन्हा डाग येणार नाहीत. तुम्ही या अमावस्याला हा प्रयोग नक्की करून बघा व काही तासांचं काम अगदी काही सेकंदातच पूर्ण करून सणासुदींचा आनंद घ्या. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचं देखील या सणासुदींच्या काळात काम सोपं होईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.